रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 21 दिवसामध्ये मी माझं वजन कमी कसं केलं या अनुभवाचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यावर काल कमेंट आली की गुडघेदुखी खूप होती आहे, तर गुडघे दुखू नये किंवा गुडघ्यांसाठी कोणते व्यायाम करावेत, ही कमेंट मी वाचली आणि मला स्वतःचाच अनुभव डोळ्यासमोर दिसला. म्हणजे माझं घर जे आहे ते 3ऱ्या मजल्यावर आहे आणि आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे आणि मग त्यामुळं मला सुद्धा चढताना आणि उतरताना थोडा गुडघेदुखीचा त्रास होत होता. आणि मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी व्यायामाला का सुरुवात केली, तर या सगळ्या समस्या मला जाणवायला लागल्या आणि म्हणूनच मी व्यायामाला सुरुवात केली. तर मग मला काल असं वाटलं की गुडघ्यासाठी जे प्रकार आपण करतो आहोत ते सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, म्हणून हा खास व्हिडिओ. आता गुडघेदुखीची समस्या कशामुळे होत असेल, तर याचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की आपलं वजन जास्त असल्यामुळं त्याचा भार सगळा आपल्या पायांवर येतो आणि त्यामुळं आपल्याला गुडघेदुखी होते. त्याचबरोबर आहार आपला योग्य नसेल, जे कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तरीही आपले गुडघे दुखू शकतात. आणि म्हणून आपण जे काही प्रकार आहेत गुडघे दुखू नये म्हणून किंवा गुडघ्यांची स्ट्रेंथ वाढावी म्हणून ते आपण रोजच्या रोज करून हे आपली गुडघेदुखी कमी करूया. त्यामध्ये पहिला प्रकार असा आहे की दोन्ही पाय समोर घ्यायचे. पाय समोर घेतल्यानंतर पुढच्या बाजूला स्ट्रेच करायचं, त्यानंतर मागच्या बाजूला हळूवारपणे केलं तरी चालेल, पण हा स्ट्रेच जो आहे तो आपल्याला जाणवला पाहिजे. तर पहिला प्रकार हा आहे की पुढे नंतर मागे, पुढे मागे, आणि हा ताण जो येतो आहे तो आपण जाणवायला पाहिजे. सुरुवातीला तुम्ही जर नुकतीच सुरुवात केली असेल तर हा प्रकार 10 वेळा करा. ज्यांना शक्य होईल त्यांनी 20 वेळा करा. मला असं वाटतं किती वेळा करावा यापेक्षा आपल्याला किती शक्य आहे, आपली क्षमता किती आहे ते बघावं आणि त्याप्रमाणे तुम्ही तो नंबर ठरवावा किंवा हळूहळू सुरुवात करून त्यामध्ये आपण नंतर वाढ करू शकतो. हा झाला पहिला प्रकार. त्यानंतर दुसरा प्रकार आहे की उजवीकडून डावीकडे पाय गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 अशा प्रकारे सुद्धा आताच मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा आपण उजवीकडून डावीकडे गोल आपले पाय फिरवायचे. जेवढं शक्य आहे तेवढं. फक्त करत असताना व्यवस्थित करणं गरजेचं आहे की जेणेकरून फक्त असं करून उपयोग नाही आहे. तर अगदी आपल्या गुडघ्यांवर ताण स्ट्रेच आला पाहिजे, म्हणजे आपल्याला जाणवलं पाहिजे आपण करतोय ती गोष्ट. आणि तो प्रकार केल्यानंतर परत दुसऱ्या म्हणजे डावीकडून उजवीकडे पुन्हा तीच क्रिया आपण करणार आहोत. 1 2 3 हे झाले 2 प्रकार. त्यानंतर गुडघे दुखू नये म्हणून तिसरा प्रकार हा सांगितला आहे की उजवा पाय जो आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे उजवा पाय वरती घेऊन पुन्हा खाली घ्यायचा. असंही तुम्हाला जमेल तेवढ्या वेळा करा. त्याच पद्धतीनं डाव्या पायाच्या बाबतीत 1 2 3 4 5 6 हा झाला तिसरा प्रकार. त्यानंतर चौथा प्रकार सांगितलेला आहे गुडघेदुखीसाठी. हाच प्रकार आपण हे करून पुन्हा पुढे घेत होतो, त्याऐवजी शक्य तेवढे पाय मागे घेऊन त्यांना पकडून ठेवायचं जेवढं शक्य आहे तेवढं. ज्यावेळी आपण पकडून ठेवतो त्यावेळी आपण शक्यतो नंबर काउंट करावेत, म्हणजे आपल्याला समजतं की आपण किती वेळ थांबू शकतो. त्यांनी म्हणजे जे व्हिडिओ मी पाहिले त्यामध्ये त्यांनी 2 मिनिट थांबायला सांगितलं आहे, पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं थांबायचं आणि पुन्हा रिलॅक्स व्हायचं. त्यानंतर सेम डाव्या पायाने डावा पाय पूर्ण मागे घेऊन घट्ट पकडायचा आणि जेवढा वेळ आपल्याला थांबता येऊ शकेल तेवढं थांबायचं. ज्यांचं वय जास्त आहे आणि सुरुवातीचा टप्पा आहे
त्यांनी सुरुवात कमी वेळेपासून करावी की जेणेकरून आपण जे करतो आहे त्याचा आपल्याला पुन्हा त्रास होऊ नये. म्हणून सुरुवात अगदी कमी वेळेपासून करा आणि हळूहळू ती वेळ वाढवत जावा. आणि त्यासाठी मी म्हटलं नंबर काउंटिंग केलं तर ते आपल्याला जास्त फायदेशीर ठरतं. हे झाले 4 प्रकार. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो सांगितलेला आहे की तुम्ही खुर्चीवर बसा. तुम्ही खुर्चीवर बसा आणि खुर्चीवर बसल्यानंतर पाय पुढे खाली 2 3 सेम डाव्या पायाच्या बाबतीत 1 2 3 4. तर हे सगळे जे छोटे छोटे प्रकार आहेत की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना उपयोगी ठरतील आणि जे आम्ही करतो आहोत स्वतः ते आज मी तुमच्याशी शेअर केले. तर मला असं सांगायचं आहे की मी यामधली कोणतीही तज्ज्ञ नाही. स्वतःचं वजन वाढलं, स्वतःला आरोग्यविषयक काही समस्या आल्या म्हणून मी स्वतः व्यायामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये मी रामदेव बाबा किंवा इतर जे व्हिडिओ येतात फेसबुकवर यूट्यूबवर ते बघूनच मी हे शिकलेले आहे आणि सुरुवात केलेली आहे. पण काल जी कमेंट आली त्यामुळं मला असं वाटलं जर लोकांना ते आपल्याकडून पाहिजे असेल तर आपण बनवूया. कारण माझा उद्देशच हा आहे की आपल्यामुळं कोणाला तरी प्रेरणा मिळावी. जसं आपण करतो आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी, तसंच जर एखाद्याला प्रेरणा मिळाली तर ते आपलं खरं यश आहे. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण सगळ्यांनीच मिळून विकास केला तर ते जास्त फायदेशीर आहे. आत्तापर्यंत मला स्वतःला पुस्तक वाचनाची आवड होती, मग मी सगळ्यांना पुस्तक वाचायला प्रवृत्त करत होती. पण रिस्पॉन्स जो आहे तो व्यायामाच्या व्हिडिओला जास्त मिळाला आणि मग मला असं वाटलं व्यायाम तर जास्तच महत्त्वाचा आहे. एक वेळ पुस्तक वाचलं नाही तर तुमचं ज्ञान कमी राहील, पण तुम्ही व्यायाम जर केला नाही तर तुम्हाला अनेक आजारांना सामोरं जावं लागेल. त्यामुळं मला असं वाटलं हा विषय तर खूपच महत्त्वाचा आहे आणि त्यामुळं जेवढे शक्य आहे तेवढे व्हिडिओ आपण या संदर्भात बनवूया. हेल्थ इज वेल्थ. थँक्यू.